जागतिक व्याघ्र दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात रन फॉर नेचर 2025 हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। अमलतास पर्यटन परिसरात आयोजित या दौड स्पर्धेचं मोठ्या संख्येनं पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते। व्याघ्र संवर्धन, जैवविविधता संवर्धन आणि स्थानिक सहभागाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता। धनेश फाउंडेशन, देवलापार आणि पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान यांचे आयोजन करण्यात विशेष सहकार्य लाभलं। पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालक श्रीलक्ष्मी, उपसंचालक अक्षय गजभिये, स्मिता गुप्ता, अध्यक्ष धनेश फाउंडेशन नागपूर, शांताताई कुमरे, माळी जिल्हा परिषद सदस्या चंद्रकांत कोळवते, प्रवीण उईके यांचाही सहभाग होता। या कार्यक्रमाला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगावकर यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बफर गावातील रहिवासी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित होते। बफर क्षेत्राबाहेरील सहभागींसाठी एक वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली। या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थांसाठी भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं। म्हणून जेव्हा आपण टायगर प्रोटेक्शन चांगल्यापैकी करतो आणि महाराष्ट्रात आता 400पेक्षा जास्त वाघ आहे आणि पेंच टायगर रिझर्वमध्ये 78पेक्षा जास्त वाघ आहे आणि हे सर्व कन्झर्वेशनमध्ये इथला गावकरी यांची भूमिकासुद्धा खूप मोलाची आहे। आणि आता वाढत्या टायगरच्या संख्येमुळे थोडासा आता तरी नागपूर एरियात थोडं कॉन्फ्लिक्टची घटना होत आहे। थोडासा एक कॉन्फ्लिक्ट टाळणं खूप इम्पॉर्टंट आहे। प्रत्येक माणसाने जबाबदारीने हे घ्यावं लागेल जेणेकरून टायगरचे प्रोटेक्शन आणि ह्युमन बीइंगचं प्रोटेक्शन सोबत होईल। जे काही युवक आणि युवती आहे त्यांचा या ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग आम्हाला लाभेल आणि जे काही व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणामध्ये जी जनजागृती आवश्यक आहे ती या माध्यमातून जी आहे घडू शकेल, जेणेकरून भविष्यातील जे काही नागरिक आहे, जागरूक नागरिक आपण या माध्यमातून जे निर्माण करू शकतो। पेंच व्याघ्र प्रकल्पाने आजूबाजूच्या गावांना आणि गावकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून एक जनजागृतीच्या माध्यमातून आपण एक रन फॉर नेचर हे कार्यक्रम आज ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त सुद्धा असे कार्यक्रम आपण करणार आहोत। लोकांची अवलंबित्व आणि लोकांची जी उपजीविका आहे ते वनांपासून थोडेफार कमी करणे आणि त्यांना लोकांना स्वतःच्या याच्यावर उभे असण्याचा एक प्रयत्न पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे। अनेक लहानसा पाऊल त्या दिशेने हे घेतलेलं